प्रबंधभूमी महाराष्ट्रने ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीचे ग्राउंड रिपोर्ट घेतले, जनतेचा आढावा घेतला, जनतेचा कौल घेतला, त्याच पद्धतीने प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या वतीने विश्लेषण देखील करण्यात आले। या संपूर्ण विश्लेषणामध्ये, संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट मध्ये, जनतेच्या कौलमध्ये एक विश्वासार्हता आपल्याला दिसली असेल आणि तीच विश्वासार्हता घेऊन प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज पुन्हा एकदा 4 जून रोजी जो लोकसभेचा निकाल आहे, जो लोकसभेचा रिझल्ट आहे, तो थेट आपल्या बरोबर शेअर करण्यासाठी, आपल्याला लाईव्ह अपडेट देण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या टीमने एक संकल्प केला आहे की उद्या दिवसभर 4 जून रोजी दिवसभर सकाळी 7 वाजेपासून तर निकाल हाती येईपर्यंत संपूर्ण लाईव्ह कव्हरेज प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज करणार आहे। या लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट थेट आपल्याला आपल्या मोबाईल वरती बघायला मिळणार आहे। फेसबुक असेल, यूट्यूब असेल, सोशल मीडियाचे जेवढे काही अकाउंट्स असतील त्याच्यावरती प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज थेट लाईव्ह प्रेक्षेपण राहणार आहे। जिल्ह्यामधील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज स्थानिक एकमेव चॅनल असा असेल तो 12 तास आपल्या सेवेसाठी लाईव्ह राहणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रचा हा पहिला जरी उपक्रम असला तरी आपल्या आशीर्वादाने तो उपक्रम सक्सेस होईल ही नक्कीच प्रबंधभूमी टीमला अपेक्षा आहे। त्याच पद्धतीने धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या तिघी लोकसभेचा थेट ग्राउंड रिपोर्ट, थेट ग्राउंड वरील आढावा, क्षणाक्षणाची अपडेट प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण लाईव्ह बघणार आहोत। त्यामुळे सकाळी 7 वाजेपासून प्रबंधभूमीच्या स्क्रीनवरती नक्कीच येऊन बघा आणि शेवटपर्यंत निकालाची विश्वासार्हता अपडेट बघायला विसरू नका। आणि त्याच पद्धतीने धुळे, दिंडोरी, नाशिक सहित आपण बघू शकता संबंध महाराष्ट्राची आपण या ठिकाणी अपडेट घेणार आहोत। महाराष्ट्रभराचा निकाल देखील प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। सकाळी 7 वाजेपासून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या स्क्रीन समोर येऊन बसा, संपूर्ण विश्वासार्हता निकाल बघा नक्कीच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। प्रबंधभूमी चॅनलचा हा निकाल बघण्यासाठी नक्कीच प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून जसंही सकाळी 7 वाजता प्रबंधभूमी चॅनल लाईव्ह येईल थेट आपल्या मोबाईल पर्यंत नोटिफिकेशन मिळेल आणि आपण ती बघू शकतात। प्रबंधभूमी चॅनलला आपण एवढा सपोर्ट तर नक्कीच करू शकतात। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने आपण बघितलं की गेल्या लोकसभेमध्ये गावागावात जाऊन किंवा तब्बल प्रत्येक गावागावात जाऊन संपूर्ण धुळे, दिंडोरी, नाशिक लोकसभेचा आढावा घेतला होता। तब्बल 8 ते 10 हजार किलोमीटरचा प्रवास करून आपल्यापर्यंत हे संपूर्ण लाईव्ह जनतेचा कौल आम्ही दाखवला होता आणि त्याच पद्धतीने 4 जून रोजी दिवसभर प्रबंधभूमी महाराष्ट्रची टीम मेहनत घेणार आहे। दिवसभर हे लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाची जी जबाबदारी घेतली आहे ते हरीश मारू सरांनी, त्याचप्रमाणे नाशिक लोकसभेची जबाबदारी घेतली आहे ती सुनील बेलदार यांनी आणि इतर लोकसभेची जबाबदारी देखील आज इतर पत्रकार स्वीकारणार आहेत। प्रबंधभूमी टीम पूर्ण सज्ज झालेली आहे आणि याच पद्धतीने लाईव्ह अपडेट प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे। नक्कीच आपल्याला एक आव्हान करतो, विनंती करतो, आपल्याला हात जोडतो, प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राइब करा, सपोर्ट करा। आपण केलेला सपोर्ट, आपण दिलेला आशीर्वाद नक्कीच आम्हाला कार्य करण्यास प्रेरणा देणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील प्रबंधभूमी महाराष्ट्र याच पद्धतीने मोठमोठे उपक्रम हाती घेणार आहे। खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सकाळी 7 वाजेपासून प्रबंधभूमी चॅनल बघायला विसरू नका। बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।